हाय सर. हॅलो. हाय हाय सई. हाय सई, आज मला सुरुवात करू दे. मला बोलायचंय खूप. काय करायचं तुझ्या हॉटनेसचं? तुझ्या हॉटनेसमुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतंय. हिमालयातला बर्फ वितळतोय. तुझ्या प्रेमात बुडण्याला आमचा विरोध नाहीये, पण पाण्यात बुडवशील तर लफडी होईल. तेव्हा तेवढं सावर. बस बस. या सेक्शनकडे बघितल्यावर असं वाटतं की काळ्या वाटाण्याच्या उसळमध्ये एकमेव गुलाबजाम पडला. वा 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 वा. आणि तुम्ही काय कमी आहेत काय? काय दिसतंय माहितीये का? हे 2-4 ढेकून सोडले ना तर हा सोपा सुंदर आहे. वा वा वा, अप्रतिम. आता तुम्ही म्हणाल मी सामाजिक आणि राजकीय भाष्य का करत नाहीये? कारण तसं भाष्य केलं की भावना शून्य माणसाच्या भावना जास्त दुखवतात आणि लफडी होतात. त्यामुळे मी ठरवलंय, स्त्रीचं कौतुक ही एकमेव अशी गोष्ट आहे की जिथे भावना दुखावत नाही तर भावना सुखावल्या जातात. अटी दोनच आहेत. घाई घाईत डिअर म्हणायचं नाही आणि कुणाला फ्लाइंग किस द्यायचा नाही. बस एवढं कळलं की झालं, आयुष्य सॉर्टेड आहे. तर या वैचारिक भुसकाभुसकी नंतर आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया. बर. जिच्यामुळे आयुष्य कडक झालं. तर सर आणि मॅम, मी आज अशा एका कांडर कोबीची मुलाखत घ्यायला आलो की ज्याला असं वाटतं की त्याला जेवण करता येतं. बघूया माझ्या प्रश्नांच्या आगीने त्याची फोडणी करपते का. चला तर मग सुरू करूया. सर बस चला. सर ओ सर. आलो आलो. सर कुठे सर? क्या बात है, क्या बात. हॅलो. एक मिनिट. काय? मला फोन येतोय. अच्छा. मला फोन येतोय. घे. अरे बाबा उलटा. अरे हा घे. काय येतंय? बोला. हॅलो. हा. हा शेफ प्रथमेश बोलतोय. काय तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्राची रेसिपी हवी आहे? घ्या, लिहून घ्या. एक सोनी मराठी कढई घ्या. त्यात वेट क्लाउड तेल टाका. तेल थोडं गरम व्हायला द्या. त्याच्यानंतर मग इकडचे सगळे गरम मसाले घ्या आणि त्यात टाका. नंतर हे सगळं मिश्रण आमिर हडकर बरोबर 2-3 तास कुकर मध्ये ठेवा. तिकडे 2-4 पण चांगले मिळतात. मग शिटी काढली की हे सगळं प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्याच्यावर सई, प्रसाद आणि प्राजक्ता यांचा हास्य भुरभुरवा. झाली तुमची हास्य जत्रा तयार. पण लक्षात ठेवा, महत्वाची टीप, ही रेसिपी साध्या सुध्या माणसाला जमत नाही. त्यासाठी तुम्ही मास्टर शेफ सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना फोन करा. त्याशिवाय इथे सगळे रिकामत असेल. हा कळलं तुम्हाला? सिद्धार्थ जाधव. सर हे रँडमली तुम्ही सिद्धार्थ जाधव का घेतलं? ऍक्च्युली दादा आज अचानक आला ना, पटकन काय सुचलं नाही, पण आपला माणूस आहे, नाव घेतलं. क्या बात सर. ए दादा, घाबरू नको. गॉगल का घातले? स्किट 3D नाही, अंगावर नाही येणार. बिंदास. पण दादाचा दृष्टिकोन मोठा आहे. काय? चारी बाजूने बघतोय. एक मिनिट सर, आता लिहिलेलं. एक मिनिट जरा थांबा. मला काय विचारायचं सर, ही रेसिपी तुम्ही छान केली सर. तुमच्या लक्षात येते का या कढईत 2 महत्वाचे टाकलेतच नाहीत? तू वेडा आहेस काय? नाही सर, मी आपल्याला विसरलेलो नाहीये. मग ही रेसिपी तयार व्हायला जी आग लागते ती आपण दोघे आहोत. या बात आहे सर. फक्त हे ऐन टायमाला आपल्या चुलीतनं लाकडं काढतात ना, तिथं घोळ होते. तिथे घोळ होते सर. काय प्रॉब्लेम सर? माझ्या घरात येऊन तू कोण आहेस? तू कोण आहेस? सर भावनेच्या भरात सांगायचं राहून गेले सर. मी पत्रकार चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा, म्हणजे तो फेमस मुलाखतकार. येस सर. ज्याची लांब पल्ल्यांची वाक्य पोपटाचा अचूक डोळाभेद करतात. येस सर. बसा सर. बसा सर. बसतो. चला आपण सुरुवात करूया सर. हा ओके. तू इथे कशाला आलायस? मी सर सांगायचं विसरलो की कसं मायेचं पाखरू झोपलंय हलवून उठवा. काय रे? या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर. आणि मुलाखतीला जाण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं सर की माझ्या हाताची आणि जिभेची चव मोठी आहे सर. ओ वाव. मला सगळ्या गोष्टींचं एक बऱ्यापैकी ज्ञान आहे सर. ओ वाव. मी किचन मध्ये उभा राहिलो तरी पदार्थ रुचकर होतो सर. ओ माय गॉड. एवढा माझा दरार आहे सर. आता पुढे बोल. तर त्यामुळे मी शेफ लोकांचा प्रचंड मोठा फॅन आहे सर. थँक्यू. तर ॲज अ फॅन
तर ऍज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो सर की तुमचं नाव काय ते एकदा आम्हाला कळलं ना की आम्ही मृत्यूपत्र लिहायला मोकळे. माझं नाव मला सांगायला आवडेल. काय सर? माझं नाव आहे हळद. अच्छा. काय सर? हळद. हळद. हरीश रळू दमन हळद. सर तुमचे वडील रळू रळू हा तर होतं. सर पण आता मी परिस्थितीचा फायदा घेणार आहे सर. ए समोर प्रसादक नाही आहेत सर. हो. ते समोर नसल्यामुळे आपण वन्स मोर मिळणार नाही सर. त्यामुळे मी लगेच तो प्रश्न माझा बोलून घेतो सर. रागाने उकळलेल्या या जगामध्ये आपल्या हाताला सिमेंटची चव नसताना पदार्थांच्या या दुनियेत आपली हळद आपण कधी पण पेरू शकतो ही आंबलेली संकल्पना कित्येक वर्ष भिजत ठेवलेल्या तुमच्या मेंदूला कधी शिवली सर? दादा तू तरी गेम करू नकोस. आपलं वाटतंच आता मला कळलेलं आहे. आता मला एक गोष्ट कळलेली आहे. माणसांचा प्रॉब्लेम नाही त्या खुर्चीचा प्रॉब्लेम आहे. थोडक्यात मला असं सांगायचंय की आपण शेफ हवं असं तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल. नाही सांगा सर. मला लहानपणी फ्युजन फूड बनवायचा नाद होता. फ्युजन फूड म्हणजे फ्युजन फूड म्हणजे काय? म्हणजे मी भारतातला एक पदार्थ अच्छा. चीन मधला एक पदार्थ एकत्र करायचो. अच्छा अच्छा भारतातला एक पदार्थ इंग्लंड मधला एक पदार्थ एकत्र करायचो. अच्छा म्हणून तुमच्यामुळे आपल्यावर 150 वर्ष राज्य केले त्यांनी. तसं नाही, चांगलं बनवायचं मी. चांगलं बनवायचं. अच्छा. आणि ते बनवलेलं फूड मी आमच्या घरातून कोण बाहेर जात असेल हा. त्यांना द्यायचो. अच्छा अच्छा माझे वडील हॉट एअर बलून उडवायचे. अच्छा. म्हणजे आग येते आणि बलून वर 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 जातो तो. तर एक दिवशी बाबा बलून उडवायला बाहेर निघाले. हा. मी बाबांना माझं फ्युजन फूड खायला दिलं. अच्छा कोणतं सर? लाल मिरच्यांचा गुलाबजाम. लाल मिरच्यांचा गुलाबजाम. हो बाबांनी 7 गुलाबजाम खाल्ले. लाल मिरच्यांचे 7 गुलाबजाम. क्या बात आहे, सर. आणि बाबा बलून उडवायला गेले. अच्छा पण त्या दिवशी मला काय कळलंच नाही. काय सर? बलून नेहमीपेक्षा दुप्पट वेगाने वर जात होते. दुप्पट वेगाने. एक आग बलूनच्या वरून निघत होती हा. आणि एक बलूनच्या खालून निघत होती. अरे सर. तेव्हा मला कळलं माझ्या जेवणात आग आहे आणि शेफ व्हायचं ठरवलं. खरं आहे सर. ही आग नंतर तुम्ही लावतच सुटला सगळे सर. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही धाडस केलं काय? आणि गोंडू धुंडू नावाचं हॉटेल काढलं सर. येस येस. हा. माझं पहिलं हॉटेल हा. ज्याला काही स्टार्समुळे पंचतारांकित दर्जा मिळायचा राहिला. किती सर? 4 स्टार. 4. बापरे म्हणजे थोडक्यातच हुकलं तुमचं. हो थोडक्यातच. मी एक कलाकार सुद्धा आहे. ते वाटलं सर. हा हेअरकट बघूनच कळलं मला. हा तर आता सिद्धू दादा आलाच आहे. हा. तर एखादी कविता बोलून दाखवतो. अच्छा आज त्याच्यावर जाणार आहात. हा म्हणजे असतं असं कधी कधी. हा, सर. तर कविता सादर करतो. मी भाजले सूर्यावर चपात्या. बा त्याला माहिती आहे ना हे? कोणाला? हा, सूर्याला माहिती आहे. मी भाजले सूर्यावर चपात्या केल्या चंद्राच्या करंजा. वा सिद्धू दादा पुढच्या मूवीचं ऑडिशन सांगशील का रे? परत भीक सर. काय माणूस कोणी असू दे भिका मागायला सोडू नका सर तुम्ही. आपलं सांगितलं. कशाला सारखं सर? बरं, दुसरी- आयुष्य या धाऱ्यासारखं झालंय सगळीकडे भोकं पडतील. बरं अजून एक आहे. कुठले सर? पुन्हा टूर आली आहे US आणि नाही सर मी जातो सर. मला हे करायचंच नाही सर. आम्हाला नाही सर, नाही सर याला अरे, ऐका, ऐक ना.